दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार आणि हेमंत पाटलांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर येते। हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या दोघांमध्ये जुंपली होती असं कळतंय। तर हेमंत पाटलांनी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती पुढे आली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन होत होती आणि या बैठकीदरम्यान खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली। हे प्रकरण शिवीगाळपर्यंत पोहोचलं। सत्तेतील खासदार हेमंत पाटील यांच्याकडून मंत्री अब्दुल सत्तार यांना फक्त हिंगोली जिल्ह्यात येऊन दाखवा शेकेरी भाषेमध्ये धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप आहे। कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। तर या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। सहा महिने झालं मीटिंग घेतली। शेण खायला खूप ठिकाण आहेत ना, हे सांगितलं हिंगोली जिल्हा तू शेण खाणार असताना मी शेण खाणार नाहीये। मला सगळं माहिती आहे। जिल्हाधिकारी तुम्हाला आवाज देतो का? जिल्हा भाषिक योजनेच्या 24-25चा जो आराखडा आहे सर आपला, तो आता आपल्याला यावर्षीची जी काही मर्यादा आहे ती 167 कोटीची आपल्याला दिलेली होती। मागच्या वर्षी काय केलं? अधिकारी तुम्ही पुढे चला। ते मला विचारल्याशिवाय कोणाचाही आवाज चालू करू नये। आवाज दाबतो का? तुम्ही त्याला डायरेक्शन द्या। आवाज असं दाबू शकत नाही तुम्हाला। काय माहित आहे? काय माहित आहे तुला? इकडे जिल्ह्यामध्ये ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।